सो हे गाईज, आय एम युअर विजय. वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आजचा आपला हा व्लॉग आहे ते म्हणजे आपण सध्या आलेलो आहे ते म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. आणि मित्रांनो, आपल्यासोबत आहे जय भाई. आम्ही दोघेही बाईकने आलेलो आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या संजय गांधी पार्कला यायचं असेल तर तुम्ही बोरिवली स्टेशनला तुम्हाला आधी यावं लागेल आणि तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही चालत या ठिकाणी येऊ शकता. तर आता आपण मित्रांनो हे पार्क आहे आता बघणार आहे. तर चला बघूया. मुंबई शहरातला फेमस संजय गांधी नॅशनल पार्क. या नॅशनल पार्कमध्ये आपल्याला लायनपासून ते टायगरपर्यंत ब्युटिफुल नेचर, क्यूट ॲनिमल, बोटिंग, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट यासारख्या गोष्टी आपल्याला या नॅशनल पार्कमध्ये बघायला भेटते. आजचा आपला टूर या बोरिवलीमधील नॅशनल पार्कचा होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नॅशनल पार्कला येण्यासाठी पर पर्सन 100 रुपीज एंट्री फी आहे. पार्कमधून एंट्री केल्यावर हे बस स्टँड समोर दिसते. तिथून सगळ्यात आधी आपण कान्हेरी केव्ज एक्सप्लोर करणार आहोत. यानंतर आपण टायगर सफारी करणार आहोत आणि इथून बस फक्त 10 रुपीजमध्ये कान्हेरी केव्जला घेऊन जाते. कान्हेरी केव्जला जाण्यासाठी आपल्याला वेगळे 25 एंट्री करावे लागते. कान्हेरी केव्जमध्ये एंट्री केल्यावर ही सगळ्यात पहिली गुफा दिसते. या गुफेमध्ये चैत्यगृह बनवायची अशी योजना होती. काही कारणास्तव या गुफेचं काम इनकम्प्लीट आहे आणि हा गुफा डबल फ्लोअरचा आहे. कान्हेरी केव्जची ही गुफा 300 वर्षापूर्वीच्या पण आधीची आहे आणि या गुफा बौद्ध धर्मीयांचे प्रतीक आहे. बौद्ध धर्माचे प्रतीक असलेल्या शिलालेखांनी सजवलेल्या आहेत. आणि या लेण्यातून भारताच्या बुद्ध काळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. आपण आता कान्हेरी केव्जच्या 3 नंबर गुफावरती आहे आणि ही गुफा कान्हेरी केव्जची सगळ्यात फेमस गुफा आहे. यांची कलाकृती सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करते. या गुफेमध्ये जेवढ्या मूर्ती बनवल्या आहेत त्या आजही तशाच कंडिशनमध्ये आहेत. या गुफेच्या आत चैत्यगृह बनवले आहे. त्यामध्ये तुम्ही आज पण मेडिटेशन करू शकता. ग्राउंड लेवलचे मुख्य भाग बघितल्यानंतर या शिडींमधून तुम्हाला वरती जावे लागते कारण तिकडे खूप सारे केव्ज बनवले आहेत. कान्हेरी केव्जमध्ये जेवढी गुफा तुम्हाला नजर येतात ती गुफा जंगलात एका मोठ्या बेसाल्ट दगडाच्या ढिगाऱ्यात कोरलेली लेणी आणि दगडात कोरलेली स्मारके आहेत.
अशा तऱ्हेने आपण कान्हेरी केव्ज आहे ते बघितलेलं आहे. टोटल असे 110 कान्हेरी केव्ज आहेत. तर दिवस आपल्याला या ठिकाणी पुरणार नाही बघायचं झालं तर आता आपण बघितलेलं आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण जंगल सफारी आहे त्या ठिकाणी जाणार आहे. तर जाऊया चला. तर मित्रांनो आपल्यासोबत जयभाईचे सगळे मित्र लोक आहेत. हितेश बॉबी. आम्ही सगळे या ठिकाणी नॅशनल पार्क आम्ही या ठिकाणी बघायला आलो आहे सगळी सोबत. आता आम्ही कनेरी केव्जमध्ये सध्या आहे. कनेरी केव्ज बघून आम्ही या ठिकाणी सगळे पॉईंट नॅशनल पार्कचे बघणार आहे आणि परत तिथून आम्ही परत बाहेर पडणार आहे मित्रांनो. टायगर सफारीला जाताना आपल्याला हा ब्रिज नजरेस पडतो आणि ही नदी मुंबईच्या उपनगर दहिसरमधून वाहते आणि ही नदी इतकी सुंदर आहे. या सुंदर व्ह्यू मध्ये येथे हिंदी चित्रपटांचे शूटिंग देखील केले जाते. आणि तुम्ही येथे नेचर एन्जॉय करत या लेक बोटिंग पॉइंट वरती बोटिंग करू शकता. थोडे पुढे आल्यानंतर टायगर सफारीचे तिकीट काउंटरवर नजर पडते आणि हे काउंटर सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ओपन असते आणि येथे टायगर सफारीला पर पर्सन 136 रुपीज घेतले जाते आणि ही टायगर सफारी 25 ते 30 मिनिटांची असते. जंगल सफारीसाठी आपल्याला या बसमध्ये बसवून या संजय गांधी नॅशनल पार्कच्या टायगर झोनमध्ये घेऊन जातात. आणि रस्त्यामध्ये जाताना आपल्याला स्पॉटेड डिअर आणि बारासिंगा डिअर दिसतात. पण या सफारीचा महत्त्वाचा भाग म्हणजे लायन आणि टायगर सफारी. लायनला बघितल्यानंतर सगळे टायगरला बघायला एक्साइटेड होते.
अशा तऱ्हेने आपण जंगल सफारी झालेली आहे. तर आपण टायगर बघितला आहे. टायगर अभी जिंदा आहे. तर मित्रांनो खुलेआम फिरतोय टायगर. बघितलं खूप छान वाटलं मित्रांनो. जंगलामध्ये गेल्यानंतर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा टायगर बघायचा. तर जयचा पण फर्स्ट. त्यामुळे आम्ही दोघांनीही टायगर पहिल्यांदा बघितला जवळून. तर खूप छान वाटलं. तर आता आपण चाललो मित्रांनो म्युझियम बघायला. टायगर सफारीनंतर या नॅशनल पार्कच्या म्युझियम समोर आपल्याला क्यूट असे स्पॉटेड आणि बारासिंगा डिअर दिसतात. आपण त्यांना काही खायला देऊ शकत नाही कारण इथे बॅन आहे. जर आपण इथे काही खायला दिलं तर आपल्याला 1000 रुपीज फाईन बसू शकतो. आपण आत्ता आलोय नॅशनल पार्कच्या म्युझियममध्ये आणि या म्युझियममध्ये कोणतीही फी घेतली जात नाही. आणि या म्युझियममध्ये हा आपल्याला टायगर दिसतो त्याची स्किन असली आहे, त्याला प्रिझर्व करून ठेवले आहे. या म्युझियममध्ये तुम्ही जेवढे ॲनिमल बर्ड्स बघितले ते सगळे ओरिजिनल आहे. या सगळ्यांना प्रिझर्व करून ठेवले आहे. संजय गांधी पार्कमध्ये टोटल 2 म्युझियम बनवले आहे. आपण आता सेकंड म्युझियममध्ये आहे आणि या म्युझियममध्ये पण कोणतीही फी घेतली जात नाही. या म्युझियममध्ये जेवढे ॲनिमल दिसतात ते सगळे आर्टिफिशियल आणि मॉन्युमेंट्स आहेत. मित्रांनो संजय गांधी नॅशनल पार्कचे सगळे पॉईंट आपण कवर केलेले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही जंगल सफारीला जर गेला तर तुम्ही राईट साईडला बसा जेणेकरून आपल्याला टायगर व्यवस्थित आणि जवळून बघता येईल. आणि मित्रांनो या ठिकाणी नॅशनल पार्कला आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कॅश कॅरी या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की कॅश जेवढे तुम्हाला घेऊन येता येईल तेवढे घेऊन या. ऑनलाईन या ठिकाणी होत नाही कारण की रेंज खूप प्रॉब्लेम आहे, नेटवर्क या ठिकाणी नाही. तर तुम्ही या ठिकाणी कॅश कॅरी होत असल्यामुळे कॅश घेऊन या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.